सध्या पावसाळ्याचा सीझन चालू आहे आणि चटपटीत असं काहीतरी खाऊशी वाटतं. तेच आज आपण इथं रेसिपी पाहणार आहोत. तर आळूवडी. आळूवडी ही म्हटलं की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारी. तर चला पाहूया ती कशी करायची. तर इथं 2 गड्ड्या मी आळूच्या पानाच्या घेतलेल्या आहेत. ही पानं मोठी आहेत. तर आपण त्याला स्वच्छ असं मिठाच्या पानामध्ये धुवून घेतलेले आहेत आणि त्याच्या ज्या शिरा आहेत त्या शिरा आपण इथं काढून घेतलेल्या आहेत आणि लाटण्याच्या साहाय्याने थोडंसं आपण लाटून घेतलेलं आहे, जेणेकरून रोल करताना आपला फिट बसावा त्यासाठी. तर सगळे आता पानं आपण स्वच्छ धुवून साईडला ठेवूया. एक छोटीशी पेस्ट करायची आहे आपल्याला इथे. त्यासाठी इथं 10-12 लसणाच्या पाकळ्या, 5-6 हिरवी मिरची आणि जिरं घेतलेले आहे साधारण अर्धा चमचा. तर पाणी न टाकता आपण याची पेस्ट करून घेऊया. तर अशा पद्धतीने आपण इथं पेस्ट तयार करून घेतलेली आहे. आता आपण त्याचं बॅटर तयार करून घेऊया. तर एक मोठा बाउल घेतलेला आहे आणि त्यात मी साधारण ह्या वाटीने ना 1.5 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. तुमच्या आळूच्या पानावर डिपेंड आहे तुम्हाला किती बेसन पीठ घ्यायचं आहे. आणि 2 चमचे ना आपण तांदळाचं पीठ इथं वापरणार आहे, जेणेकरून कुरकुरीत अशी आपली आळूवडी इथं तयार होईल. जी पेस्ट आपण घेतली होती ती पेस्ट आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया. अर्धा चमचा मी हळद वापरणार आहे आणि चवीप्रमाणे आपण इथं मीठ टाकायचं आहे. त्याचबरोबर 2 मोठे चमचे ना आपण इथं तीळ टाकून घेऊया. तिळाचा वापर थोडासा आळूच्या वडीमध्ये आपल्याला जास्त करायचा आहे. आणि चिंच गुळाची इथं आपण चटणी करून घेतलेली आहे. पाणी आहे हे गरम पाण्यामध्ये आपण ना चिंच आणि गुळ भिजत घातला होता, त्याचा तो कोळ काढून आपण इथं घेतलेला आहे. छान प्रकारे मिक्स करून घेऊया एकदा. त्यातल्या ज्या गाठी वगैरे आहेत ना ते सगळे आधी फोडून घेऊया. आता आपण हळद थोडीशी कमी वाटली आणि थोडंसं कलरसाठी काश्मीरी लाल तिखट टाकत आहे, जेणेकरून वडी आपली इथं छान दिसेल. छान प्रकारे आता एकदा मिक्स करून घेऊया. आणि थोडं थोडं पाणी करून आपण ना इथं बॅटर तयार करून घ्यायचं आहे आपल्याला. मिक्सरच्या जारमध्ये जे आपण पेस्ट केली होती त्यातच थोडंसं पाणी टाकून ना आपण हे पाणी वापरत आहोत. तर एकदा आपण ना छान प्रकारे सगळं हे मिक्स करून घेऊया. गाठी त्यातल्या आपल्याला सगळ्या फोडून घ्यायच्या आहे तिथं. अशा पद्धतीने आपण मिक्स करून घेतलेलं आहे. पण इथं पीठ आपल्याला थोडंसं घट्ट वाटतंय, त्यामुळे ना आपण आणखी थोडंसं पाणी ह्याच्यामध्ये टाकून घेऊया. छोटी वाटी एकदम ती टाकलेली आहे पाणी इथं मी. एकदा पुन्हा मिक्स करून घेते छान प्रकारे. आपल्या इथे जास्त घट्टही नाही आणि पातळही नाही, मध्यम कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हे बॅटर इथं तयार करायचं आहे. चमच्याच्या साह्याने थोडंसं घट्ट पीठ जाते, त्याच्यामुळे ना आपण हाताच्या साह्यानेच हे बॅटर ना मिक्स करून घेऊया छान प्रकारे, जेणेकरून ज्या गाठी वगैरे आहे ना त्या फोडायलाही आपल्याला मदत होईल. तर अशा पद्धतीने इथं मी बॅटर तयार करून घेते. चांगलं हाताच्या साह्याने फेटून घ्यायचं आहे, त्यामुळे आपलं पीठही फ्लफी होतं इथे. तर अशा पद्धतीने आपलं पीठ तयार झालेलं आहे. एक चाळण घेतलेली आहे, त्याला थोडंसं आपण तेल लावून घेणार आहे, जेव्हा आपण ज्या वड्या ठेवणार आहे ना त्या वड्या त्याला चिटकणार नाही. एक मोठा असा आपण ताट घेतलेला आहे आणि त्याच्यावर आता हे आळू पानं आपण ठेवून घेऊया एक एक करून. आणि जे बॅटर आपलं तयार झालेलं आहे ना ते बॅटरना आपल्याला असा पातळ असा थर लावायचा आहे. इथं आपल्याला जाडसर थर लावायचा नाहीये, नाहीतर जेव्हा तुम्ही वडी तळताना तेव्हा बेसन पीठ असं जास्त लागतं आणि कच्चं लागतं, त्यामुळे असं सगळीकडून लावायचं, पण पातळ असा थर आपल्याला इथं लावून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने आता मी सगळीकडे ना आधी बेसन पीठचा थर आपण इथे लावून घेऊया. तुम्ही पाहू शकता जास्त असं आपण जर जाडसर थर लावलेला नाहीये. त्याच्या विरुद्ध दिशेने आता दुसरं पान आपल्याला ठेवायचं आहे, जेणेकरून आपली वडी जेव्हा पॅक करतो ना असं रोल करतो तेव्हा छान प्रकारे आपली इथं वडी बसते. तर त्याही साईडला आपण असं पातळ असा थर असं मस्त लावून घेऊया. आळूवडी म्हटलं की ही सगळ्यांनाच आवडते, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच असं कुरकुरीत आळूवडी ही आवडतीच. तर आणखीन एक मी पान असं लावतीये, विरुद्ध दिशेनेच ठेवायचं आहे, जेणेकरून रोल आपला इथे छान प्रकारे तयार होतो. पातळ पातळ थर आपण सगळीकडे लावून घेऊया. आता काय करूया आपण ह्या साईडने थोडंसं फोल्ड करून घेऊया आणि थोडासा बेसन पिठाचा पातळ असा थर त्याच्यावर लावायचा, जेणेकरून ना आपली वडी पॅक अशी बसते. दोन्ही साईडने थोडं आपण फोल्ड करून घेऊया. व्हिडिओमध्ये पाहताय तर अशा पद्धतीने थोडं पीठ आपण इथे लावून घेऊया. खालच्या साईडने थोडासा रोल आपण फोल्ड करून घेऊया, म्हणजे आळूवडी एकदम आपली मस्त पॅक इथे बसेल. व्हिडिओ थोडासा मोठा वाटला तरी स्किप करू नका, संपूर्ण व्हिडिओ तुम्ही पहा. तर छान प्रकारे आपण सगळीकडून असं थोडं बेसन पीठ लावूया, जेणेकरून आपला रोल आहे ना शिजवताना सुटणार नाही आणि पॅक असा रोल इथं आपण आता ना बांधून घेऊया.
पाहू शकता तुम्ही। तर अशा पद्धतीने आपला हा मस्त असा रोल इथं तयार झालेला आहे। तुम्हाला 3 पानांचा 4 पानांचा लावायचा आहे, त्यानुसार तुम्ही इथं आळूचे पानं ॲडजस्ट करा। तर अशा पद्धतीने मस्त आपला रोल इथं तयार झालेला आहे। वाटलं तर थोडंसं साईडने बेसन पीठ लावा, जेणेकरून उकडताना ना त्याची तोंड अशी सुटणार नाही। तर अशा पद्धतीने दुसराही रोल इथं मी तयार करून घेतलेला आहे। पातेल्यामध्ये थोडंसं पाणी ठेवलेलं आहे आणि आता ना आपण ही चाळण त्याच्यावर ठेवून ना 15 मिनिटं आपण मस्त आळू वडी ना इथं वाफवून घेऊया। तुम्ही स्टीमरमध्ये ही प्रोसेस करू शकता। तर 15 मिनिटानंतर आता आपण पाहूया, मस्त अशी आळू वडी आपली इथे शिजून निघेल। चेक करताना सुरी घालून बघायचं आहे, म्हणजे आपली आळू वडी शिजली का नाही ते आपल्याला कळतं। 15 मिनिटं झालेली आहेत, पाहू। झाकण आपण काढून चेक करूया, आळू वडी आपली इथे शिजली का नाही, चिकट लागत नाहीये तरी आपण एकदा सुरी घालून बघूया। हे बघा, ह्या पद्धतीने बेसन पीठ लागत नाहीये, याचा अर्थ आपली आळू वडी छान प्रकारे इथे शिजलेली आहे। तुम्ही पाहू शकता। गॅस आता आपण इथं बंद करूया आणि जी आळू वडी आहे ना ती पूर्ण थंड करून घ्यायची आहे आपल्याला। गरम गरम अजिबात आपल्याला आळू वडी कट करायची नाही, नाहीतर त्याचे पदर आपल्याला दिसत नाहीत। तर मस्त अशी मी 1 तास आळू वडी इथे थंड करून घेतलेली आहे। आता आपण कट करून घेऊया। तर तुम्हाला किती इंचमध्ये कट करायची आहे त्यानुसार तुम्ही इथं करून घ्या। मी 1-1 इंचाच्या सेंटीमीटरवर आपण ही कट करून घेऊया। बघा किती छान असे पदर सुटलेले, दिसायला किती छान दिसत आहे। तर अशा पद्धतीने आपण आता पातळ पातळ कट करून घेऊया आळू वडी सगळी इथे। अजिबात ही आळू वडी खाजत नाही, आपण त्यात चिंच गुळाचं पाणी टाकलेलं आहे, त्यामुळे आपली आळू मस्त अशी आपली आळू वडी इथे तयार झालेली आहे। तर आता आपण आळू वडी तळून घेऊया। तर साईडला मी तेल आहे ना तापायला ठेवलेलं आहे, मस्त असं तेल कडकडीत आपण गरम केलेलं आहे। आता एक एक करून आपण आळू वडी सगळी ह्याच्यामध्ये सोडून घेऊया। एका टाइम जितकी आळू वडी बसेल ना तितक्याच तुम्ही इथं सोडून घ्या। 4 ते 5 आळू वडी मी आता ह्याच्यामध्ये टाकलेल्या आहेत आणि मीडियम गॅसवर आपल्याला तळायच्या नाहीयेत। मोठ्या गॅसवर जर तुम्ही तळल्या तर वरून नुसत्या कुरकुरीत होतील, पण आतून कच्च्या राहतील। आणि बारीक गॅसवर तळल्या की आळू वडी तेल जास्त पिती, त्यामुळे आपल्याला मध्यम गॅसवरच आहे ना मस्त अशा तळून घ्यायच्या आहेत। तुम्ही डीप फ्राय करायचे असेल तर डीप फ्राय करा, शॅलो फ्राय करायचे असेल तर शॅलो फ्राय करा। मस्त आपली आळू वडी बघा ते कुरकुरीत तयार झालेली आहे, दिसायला किती टेम्पटिंग दिसत आहे। तर छान अशी आपली आळू वडी तर तयार झालेली आहे। दोन्ही साईडने आपण असं कुरकुरीत तळून घेतोय आळू वडी। तर अशा पद्धतीने एकदा आळू वडी तुम्ही नक्कीच करून बघा, खायलाही तितकीच खमंग ही आळू वडी लागते। मस्त दोन्ही साईडने मी कुरकुरीत आळू वडी इथे तळून घेतली आहे। आता आपण काढून घेऊया आळू वडी आणि अशा पद्धतीने मी राहिलेल्या सगळ्या आळू वड्या इथे तळून घेते। तर एक रोल मी तसाच ठेवलेला आहे फ्रीजमध्ये, तुम्ही हे 2-4 दिवसासाठी स्टोर करून ठेवू शकता। वाटेल तेव्हा कट करून तुम्ही आळू वडी खाऊ शकता, अजिबात खराब होत नाही हा। तर मस्त अशी कुरकुरीत आपली आळू वडी इथे तयार झालेली आहे। तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच कमेंट करून सांगा। सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा नवीन रेसिपीवर, तोपर्यंत बाय बाय।